आता कुठलेही स्किन केअर रूटीन म्हटलं की फेस वॉश हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि म्हणूनच आज आपण बघणार आहे VLCC अँटी टॅन स्किन लाईटनिंग फेस वॉश। आणि या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे दिस इज नॉट पेड प्रमोशन आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा आहे VLCC अँटी टॅन स्किन लाईटनिंग फेस वॉश विथ मलबेरी एक्स्ट्रॅक्ट। हा फेस वॉश आपल्या त्वचेला डीपमध्ये क्लीन करते आणि काही चेहऱ्यावर उन्हामुळे टॅनिंग वगैरे झालं असेल तर तेही रिमूव्ह करण्यास मदत करते। तर यामध्ये ॲक्वा, ग्लिसरीन, स्टेरिक ॲसिड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारखे इन्ग्रेडियंट आहेत। आणि विशेष म्हणजे या फेसवॉशमधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मलबेरी। मलबेरीचा अर्क त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो। पिगमेंटेशनचा त्रास कमी होतो। यामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असल्यामुळे स्किन एजिंगसारख्या समस्यासुद्धा दूर होतात असं यावर लिहिलेलं आहे। तर चला आता आपण बघूया रिझल्ट। अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये हा फेसवॉश हातावर घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर अप्लाय करा। नंतर सर्क्युलर मोशनमध्ये 2 ते 3 मिनिटं चेहऱ्याची मसाज करा। मसाज करताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या डोळ्याच्या आजूबाजूचा भाग अवॉइड करा, जेणेकरून डोळ्याला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही। त्याचबरोबर हा फेसवॉश चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर एखाद्याचा चेहरा खाजवत असेल किंवा पुरळ वगैरे येत असेल, याचा अर्थ हा फेसवॉश आपल्याला सूट होत नाही। आणि या प्रोडक्टच्या डिस्क्लेमरमध्ये सुद्धा असेच लिहिलेले आहे, जर एखाद्याला ॲलर्जिक रिॲक्शन या फेसवॉशमुळे झाले असेल तर हा फेसवॉश वापरणे तुम्ही डिस्कंटिन्यू करा। पण प्रत्येकाच्या बाबतीत हे वेगळं असू शकते। तुम्ही बघू शकता की या फेसवॉशने चेहरा क्लीन केल्यानंतर एकदम स्मूथ दिसते आणि चेहरा डीप क्लीन झाल्यासारखे वाटते। तर कुठलाही फेस वॉश किंवा कुठलेही स्किन केअर प्रोडक्ट असलं तर आपल्याला 1 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट ऑब्वियसली दिसत नाही। मी हा फेस वॉश 1 आठवड्यापासून यूज करत आहे। मला त्याचा नक्कीच फरक जाणवलेला आहे। याचा स्मेलसुद्धा अतिशय चांगला आहे। हा फेस वॉश तुम्ही ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता आणि ऑफलाईन स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे। सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत।